विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचे न्यूमेरिकल्स सोडवलेले आहेत। अजून काही न्यूमेरिकल्स आपल्याला या चॅप्टरचे सोडवायचे आहेत, कारण जेवढी आपली न्यूमेरिकल्सची प्रॅक्टिस जास्त होईल तेवढं फायदेशीर आहे। बोर्ड बुकमध्ये दिलेले एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत, परंतु तेवढे सफिशियंट नाही, म्हणून अजून काही एक्झाम्पल्स आपण सोडवूयात। आता यातलं हे पहिलं एक्झाम्पल आहे। ॲक्च्युली हे बोर्ड बुकमधलं एक्झाम्पल चुकून आपल्याकडे राहिलं, कारण मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बोर्डाच्या पुस्तकातले एक्झाम्पल्स सोडवलेले आहेत। हे एक्झाम्पल आपलं चुकून राहिलेलं आहे। बघा इथे हे जे एक्झाम्पल नंबर 15 इथे दाखवलेलं आहे, हे आपलं सोडवायचं राहून गेलंय, तर ते एक्झाम्पल आपण इथे सोडवत आहोत। काय म्हटलंय? स्पीड ऑफ वॉटर इज 2 मीटर पर सेकंड थ्रू ए पाइप ऑफ इंटरनल डायमीटर 10 सेंटीमीटर. What should be the internal diameter of nozzle of the pipe if the speed of water at nozzle is 4 meter per second? विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेस पाण्याच्या पाईपला नोझल बसवतो। जसं की समजा आपल्याला गाडी वॉशिंग करायची असेल तर बऱ्याच ठिकाणी असं नोझल बसवलेलं असतं। हे पाईपाला आपण नोझल पुढे बसवलं की याच्यातून जाणाऱ्या पाण्याचा स्पीड वाढतो कंटिन्युटी इक्वेशननुसार। तर आता हे एक्झाम्पल काय सांगतंय? स्पीड ऑफ वॉटर इज 2 मीटर पर सेकंड थ्रू ए पाईप ऑफ इंटरनल डायमीटर 10 सेंटीमीटर। म्हणजे आता इथं पाईप मागचा दाखवलेला नाही, पण त्या पाईपाचं इंटरनल डायमीटर 10 सेंटीमीटर आहे आणि त्याच्यातून जे पाणी येतंय त्याचा स्पीड आहे 2 मीटर पर सेकंड। व्हॉट शुड बी द इंटरनल डायमीटर ऑफ नोझल? आता ह्या नोझलचं इंटरनल डायमीटर ते कमीच असणार आहे। किती असलं पाहिजे की जेणेकरून स्पीड हा वाढणार आहे? स्पीड वाढवायचा आहे आपल्याला 4 मीटर पर सेकंड। तर कंटिन्युटी इक्वेशन काय सांगतं? वेन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ पाईप डिक्रीजेस स्पीड इन्क्रीजेस। हे नोझल बघा तुम्ही, मागच्या बाजूला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त आहे त्याच्यामुळे इथं स्पीड कमी असतो, पण समोरच्या बाजूला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी असतो त्यामुळे त्या ठिकाणी स्पीड वाढतो। तर आपल्याला याचं इंटरनल डायमीटर विचारलेलं आहे। अत्यंत सोपं एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो। गिवन डेटा लिहा, काय काय दिलं एक्झाम्पलमध्ये आपल्याला ते आपण लिहूयात। अत्यंत सोपं स्ट्रेट फॉरवर्ड इक्वेशन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्युटी इक्वेशन यूज करायचं आहे। गिवन डेटा, फर्स्ट ऑफ ऑल V1 velocity of water through the pipe is given, that is 2 meter per second. Then diameter of pipe is 10 centimeter. So radius will be 5 centimeter. We have to convert that in meter, 5 into 10 raised to minus 2 meter, because speed is given in meter per second. Then we want internal diameter of that nozzle. Speed of water through the nozzle is 4 meter per second. So use equation of continuity. Continuity equation says that A1 V1 is equal to A2 V2. म्हणजे पाईपचा जो एरिया असतो, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि तिथला स्पीड, तो प्रॉडक्ट, आणि पुढे नोझलचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि त्याचा स्पीड, प्रॉडक्ट हा नेहमी कॉन्स्टंट असतो। आता एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एरिया सर्क्युलर आहे म्हणून पाय R1 स्क्वेअर। तसंच नोझलचा पण एरिया जो आहे क्रॉस सेक्शनल एरिया, तो सुद्धा सर्क्युलरच आहे, तिथं पाय R2 स्क्वेअर V2। आता याच्यामध्ये पाय कॅन्सल होईल, बाकी याच्यामध्ये आपल्याला V2 दिलेला आहे, त्या व्हॅल्यूज ठेवा। पहा, त्याच्यावरून R2 स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार होतो। त्याच्यावरून R2 इक्वल टू स्क्वेअर रूट घेतला आपण R1 अंडर रूट V1 अपॉन V2। न वी नो V1 माहीत आहे, V2 माहीत आहे, त्या व्हॅल्यूज ठेवा, R1ची व्हॅल्यू ठेवा। त्याच्यावरून तुम्हाला कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर R2ची व्हॅल्यू मिळते। हे कॅल्क्युलेशन्स थोडे फास्ट मी घेतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे चेक करून बघा। तुम्हाला वाटल्यास व्हिडिओ पॉज करून बघा। याच्यावरून तुम्हाला R2ची व्हॅल्यू आपण काढणार, पण आपल्याला डायमीटर विचारलेलं आहे, म्हणून डायमीटर इक्वल टू 2 टाइम्स ऑफ रेडियस, म्हणून 2 ने मल्टिप्लाय केलं। हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर हे आपल्याला आन्सर मिळतं। हे कॅल्क्युलेशन चेक करून बघा, गरज पडल्यास व्हिडिओ पॉज करा। हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही पेपरवरती चेक करून बघा। कुठली शंका असेल, तुमचं काही सजेशन असेल, तुमच्या काही डाऊट्स असू द्या, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मेल ID देत आहे, त्या मेलवरती तुम्ही मला
तुमचे सजेशन्स असतील, तुमच्या शंका असतील, काही जे असेल ते तुम्ही मला पोस्ट करू शकता. हे होतं एक्झाम्पल नंबर 1. थोडे फास्ट मी घेणार आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन्स येतात असं मी गृहीत धरून चालतो आहे. इथं फक्त तुम्हाला हिंट मी सांगणार आहे आता, आणि बाकीचा कॅल्क्युलेशनचा पार्ट हा तुमच्यावरती सोपवणार आहे. एक्झाम्पल नंबर 2. 2 different liquids of density ρ1 and ρ2 exert the same pressure at a certain point. What will be the ratio of the heights of the respective liquid columns? आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की लिक्विड कॉलममध्ये प्रेशर असतं आणि ते त्या पॉईंटचं प्रेशर, त्या पॉईंटला लिक्विडची हाईट किती त्याच्यावर डिपेंड असतं. आता बघा, इथं एक फिगर मी तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये हा पॉईंट खाली आपण घेतला तर इथं जे प्रेशर असणार आहे ते हाईटवर डिपेंड आहे. लिक्विडचं प्रेशर त्याच्यावर ॲटमॉस्फिअरचं असतं, पण आपण फक्त लिक्विडचं कन्सिडर केलं, ते हाईटवर डिपेंड आहे. म्हणजे याचा अर्थ जेवढी हाईट जास्त तेवढं प्रेशर जास्त. आपल्याला काय सांगितलं आहे की इथं अशा पद्धतीने 2 लिक्विड्स घेतलेत शेजारी शेजारी, आणि प्रेशर सारखं आहे 2 लिक्विड, पण लिक्विड वेगवेगळे आहेत, म्हणजे डेन्सिटी वेगळे आहेत. ज्या अर्थी डेन्सिटीज वेगवेगळ्या आहेत त्या अर्थी लिक्विड्स वेगळे आहे. समजा एक वॉटर असेल तर दुसरं ग्लिसरीन वगैरे असेल, पण प्रेशर सेम आहे. तर प्रेशरचा रेशो हा हाईटवर डिपेंड असणार आहे. तर आपल्याला नेमकं विचारलं काय, व्हॉट विल बी द रेशो ऑफ हाईट्स ऑफ द रिस्पेक्टिव्ह लिक्विड कॉलम्स. हाईट वेगवेगळे असतील तर त्या हाईटचा रेशो कसा आहे. तर कसं सोडवायचं आहे, प्रेशरचा फॉर्म्युला H ρg. त्याच्यावर आपल्याला हाईटचा रेशो काढण्यासाठी आपण हाईटचा फॉर्म्युला तयार करून घेतला, H = P/ρg. आता प्रेशर कॉन्स्टंट आहे, याच्यामध्ये म्हटलं आहे की प्रेशर सेम, एक्झर्ट द सेम प्रेशर. ग्रॅव्हिटी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम असते 9.8, परंतु डेन्सिटी वेगवेगळ्या आहेत. त्याच्यावर आपण पुढचं इक्वेशन असं लिहू शकतो, ॲज P and G आर कॉन्स्टंट, H इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डेन्सिटी. इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, व्यस्त प्रमाण आहे. याचा अर्थ ज्याची डेन्सिटी जास्त त्याची हाईट कमी. आपल्याला विचारला आहे रेशो, त्याच्यावर आपल्याला डायरेक्ट आता या ठिकाणी आन्सर मिळतं. H1/H2 = ρ2/ρ1. याच्यामध्ये कुठल्याही व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या नाही आहेत, त्यामुळे हे आपलं उत्तर झालं. याच्यावर हे उत्तर आपल्याला काय विचारलं, व्हॉट विल बी द रेशो ऑफ हाईट्स ऑफ रिस्पेक्टिव्ह लिक्विड कॉलम्स. तर हा हाईटचा रेशो आपण काढलेला आहे, ρ2/ρ1. दिस इज द आन्सर. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण म्हणतो A इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू B, देन ऑलवेज रिमेंबर A1/A2 = B1/B2. तसं या ठिकाणी आहे, H इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ρ आहे. आता हे जे मी तुम्हाला सांगतो A इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू B असेल तर A1/A2 = B1/B2. पण जर असं असेल A इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू B, देन A1/A2 = B2/B1. हे शॉर्टकट्स लक्षात घ्या, हे तुम्हाला अनेक प्रॉब्लेम्समध्ये उपयोगी पडणार आहेत. जेव्हा एखाद्या ठिकाणी असं असेल A इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू B², त्याचा अर्थ असा होतो A1/A2 = B1/B2 समजा एखाद्या ठिकाणी असं असेल A इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू B², तर त्याचा अर्थ होईल A1/A2 = B2/B1 समजा एखाद्या ठिकाणी असेल A इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू B³, देन A1/A2 विल बी इक्वल टू B1/B2 हे शॉर्टकट लक्षात घ्या. प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी आपल्याला याची बऱ्याच ठिकाणी गरज पडते. दिस वॉज एक्झाम्पल नंबर 2. देन वी विल गो टू द नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. आजच्या व्हिडिओमधलं एक्झाम्पल नंबर 3 काय म्हटलंय पहा. ए हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम ऑफ ए कार ऑफ मास 1000 kg. कारचं मास दिलेलं आहे 1000 kg, हॅव्हिंग स्पीड ऑफ 50 km/h. 50च्या स्पीडने ती कार चाललेली आहे, ज्या कारचं मास 1000 kg आहे. हॅज अ सिलेंड्रिकल पिस्टन ऑफ रेडियस 0.5 cm. द स्लेव सिलेंडर हॅज अ रेडियस ऑफ 2.5 cm. If a constant force of 100 Newton is applied on the brake, what distance the car will travel before coming to stop? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की कारमध्ये जे ब्रेक सिस्टीम वापरतात बऱ्याच ठिकाणी हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम असते, त्याच्याबद्दल आपण शिकलेलो आहोत. त्यासाठी एक पास्कल्स लॉचे जे ॲप्लिकेशन्स आहे त्याचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये काही शंका असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघा. काय असतं आता तेवढं डिटेलमध्ये सांगता येणार नाही. ही फिगर आहे, हे जे असतं याला म्हणतात मास्टर सिलेंडर, जिथं आपण ब्रेक लावतो ते.
याच्यामध्ये इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड असतं. ते ह्या इथं जे पाईप जोडलेले असतात त्याच्यामार्फत 4 चाकाचे 4 स्लेव्ह सिलेंडर असतात, त्यांना म्हणतात स्लेव्ह सिलेंडर्स. स्लेव्ह सिलेंडरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त असतो, त्याच्यामुळे जास्त फोर्स तयार होतो तिथं. आणि जिथं आपण ब्रेक लावतो मास्टर सिलेंडर, त्याचा एरिया कमी असतो. इथं जेव्हा आपण हे पिस्टन प्रेस करतो तेव्हा पास्कल्स लॉनुसार आपण जे काय प्रेशर इथं लावू ते 4ही स्लेव्ह सिलेंडरला सारखंच जातं. हे पास्कल्स लॉ सांगतो. प्रेशर जरी सारखं जात असलं तरी फोर्स वाढतं, कारण एरियावरती डिपेंड असतं फोर्स. इथं एरिया जास्त असल्यामुळं फोर्स वाढतं. म्हणजे तुम्ही इथं कमी फोर्स लावता पण ते स्लेव्ह सिलेंडरमध्ये जास्त फोर्स तयार होतं. तर प्रॉब्लेम असा आहे की एक 1000 kgची कार आहे आणि जी 50च्या स्पीडने चाललेली आहे, आणि जे मास्टर सिलेंडर आहे ते सिलेंड्रिकलच असतं. त्याची रेडियस आहे 0.5 सेंटीमीटर, म्हणजे कमी आहे, अर्धा सेंटीमीटरच आहे. आणि जे स्लेव्ह सिलेंडर आहे त्याची रेडियस 2.5 सेंटीमीटर, म्हणजे 2.5 सेंटीमीटर आहे, म्हणजे 5 पट जास्त आहे. याच्यापेक्षा मास्टर सिलेंडरपेक्षा याची साईज ही 5 पट जास्त आहे, कारण 2.5 आणि अर्धा 5 पट जास्त येते. जर समजा आपण याच्यावर 100 न्यूटन फोर्स लावलं तर एरिया जास्त असल्यामुळं 5 पट जास्त असल्यामुळं रेडियस 5 पट जास्त आहे. त्याच्यामुळं एरिया जो आहे ना 5चा वर्ग, कारण पाय r² 25 पट जास्त होईल. त्यामुळं इथं 25 पट जास्त फोर्स तयार होईल. तुम्ही 100 न्यूटन लावलं तर त्याला गुणिले 25 तेवढं फोर्स या ठिकाणी तयार होतं. तर हे जे फोर्स असतं हे त्या फोर्स कारला थांबवतं, पण कार लगेच काही जागेवर थांबत नाही, कारण त्याला वेळ लागतो. तर ती किती अंतर जाऊन थांबेल, शेवटी थांबणार म्हणजे फायनल व्हेलॉसिटी 0 होणार आहे. तर हे एक्झाम्पल कसं सोडवायचं आहे, पहिल्यांदा आपण गिवन डेटा लिहू. यामध्ये काय दिलेलं आहे, मास ऑफ कार इज गिवन, दॅट इज 1000 kg. सेकंड, इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ कार that is 50 km/h, but we will have to convert that in meter per second because all quantities should be in same system of unit, that is SI system. So how to convert that 50 km in per hour, kilometer in meter means multiply by 1000, per hour, per means divided by hour, hour means 3600 second. Solve these calculations and you will get initial velocity 13.89 meter per second. म्हणजे सुरुवातीला कार ह्या स्पीडने चाललेली आहे ब्रेक लावण्यापूर्वी. ब्रेक लावल्यानंतर काही वेळानंतर ती 0 होईल. ब्रेक लावल्यावर कार लगेच थांबत नाही, ती किती अंतर जाऊन थांबेल असं आपल्याला विचारलेलं आहे. रेडियस ऑफ मास्टर सिलेंडर इज 0.5 सेंटीमीटर. कन्वर्ट दॅट इन मीटर. 5 × 10⁻³ मीटर. 5 × 10⁻³ कसं आलं तर 0.5 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं मीटरमध्ये करताना 10⁻² आणि पॉईंट ॲडजस्ट करून घेतला म्हणून इथं 10⁻³. R2 स्लेव्ह सिलेंडरची रेडियस दिली 2.5 सेंटीमीटर. मीटरमध्ये केलं 2.5 × 10⁻² मीटर. इथं मात्र 10⁻²च ठेवलं, कारण इथं काही पॉईंट ॲडजस्ट आपण केला नाही. इनिशियल फोर्स जे आपण ब्रेक दाबताना लावलं ते आहे 100 न्यूटन. आपल्याला विचारलं की कार किती अंतर जाऊन थांबेल. हे कसं सोडवायचं आहे, आता पहा डिस्टन्स आपल्याला विचारलेलं आहे. तर हे सॉल्व करण्यासाठी आपण पास्कल्स लॉ यूज करू. पास्कल्स लॉ काय सांगतो, P2 = P1. P1 म्हणजे तुम्ही ब्रेकवर लावलेलं प्रेशर आणि P2 म्हणजे त्या चाकामध्ये जे सिलेंडर बसवलं तिथं तयार झालेलं प्रेशर. पास्कल्स लॉ सांगतो की कुठल्याही फ्लुइडमध्ये आपण एका पॉईंटला जे प्रेशर एक्झर्ट करतो ते सगळीकडे अनडिमिनिश्ड, म्हणजे कमी न होता सगळ्या दिशेला तेवढंच प्रेशर जातं. म्हणजे तुम्ही जे काय समजा 10 पास्कल प्रेशर लावलं असेल ब्रेक दाबताना तर ते चाकामध्ये 10 पास्कलच जातं. हे प्रेशर सेम जातं, पण फोर्समध्ये काय होतं, वी नो प्रेशर इज फोर्स पर युनिट एरिया. Therefore, P2 = F2/A2. F2 will be the force developed in that slave cylinder, wheel cylinder. A2 is area of cross section of that slave cylinder. चाकामध्ये जे सिलेंडर बसवलंय त्याच्यातलं ते फोर्स आणि त्याचा तो एरिया. F1 इज द फोर्स अप्लाइड ऑन मास्टर सिलेंडर. तुम्ही जे ब्रेक लावताना तिथं प्रेस करता, जे फोर्स लावता तुमच्या पायाने, ते फोर्स F1 ते आपल्याला दिलं 100 न्यूटन. इथं न्यूटन राहिलंय. A1 म्हणजे मास्टर सिलेंडरचा, जिथं तुम्ही ब्रेक दाबता त्या सिलेंडरचा एरिया. त्याच्यानं आपल्याला F2चा फॉर्म्युला मिळतो. आपण काय करू आता, आपण 100 न्यूटन फोर्स लावलेला आहे ब्रेक दाबताना, तर ते चाकामध्ये किती तयार होईल ते काढा. आता A2 एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, सिलेंडर सर्क्युलर असतात म्हणजे πr². R2ची व्हॅल्यू 2.5 इथं दिलेली आहे, लक्षात ठेवा हे करेक्शन. त्यानंतर हे R1, कारण हे A1ची व्हॅल्यू ठेवली म्हणजे πr1².
आता व्हॅल्यूज ठेवताना R2ची व्हॅल्यू किती आहे 2.5 इंटू 10⁻². स्क्वेअर ते बरोबर ठेवले. पाय कॅन्सल होईल त्याच्यामध्ये, हे पाय कॅन्सल होईल. F1ची व्हॅल्यू 100 न्यूटन आणि R1 किती दिलं आहे तुम्हाला 5 इंटू 10⁻3. हे R1 5 इंटू 10⁻3 ते ठेवलं. हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही आता चेक करून बघा, ते 2500 न्यूटन येत आणि सरळ आहे बघा. एरिया किती पट वाढला. मी काय सांगितलं तुम्हाला की मास्टर सिलेंडरची रेडियस 0.5 सेंटीमीटर होती आणि स्लेव्ह सिलेंडरची 2.5 सेंटीमीटर, म्हणजे 5 पट रेडियस जास्त आहे. पण एरिया कसा असतो, रेडियसच्या स्क्वेअरवर डिपेंड असतो. त्यामुळे 5 पट रेडियस जास्त म्हटल्यावर 5चा स्क्वेअर म्हणजे 25 पट एरिया जास्त. एरिया जेवढा पट वाढेल तेवढा पट फोर्स वाढतं. इथं 100 न्यूटन लावलं, एरिया 25 पट वाढला, गुणिले 25 करा, 2500 न्यूटन फोर्स तयार झालं. तुम्ही ब्रेक लावताना 100 न्यूटन लावणार मास्टर सिलेंडरवर, पण ते व्हील सिलेंडरमध्ये तयार होणार 2500 न्यूटन. त्याच्यामुळे कार थांबणार. पण कार लगेच थांबत नाही, स्पीड कमी होणार म्हणजे ॲक्सेलरेशन होणार. तर मग ॲक्सेलरेशन म्हणजे ते निगेटिव्ह असणार आहे, लक्षात घ्या. देर आर 2 टाईप्स ऑफ ॲक्सेलरेशन्स, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. पॉझिटिव्ह व्हेन स्पीड इन्क्रीजेस, जेव्हा तुम्ही ॲक्सेलरेटर वाढवतात तेव्हा. निगेटिव्ह व्हेन स्पीड डिक्रीजेस, दॅट इज कॉल्ड ॲज रिटार्डेशन ऑर डिसेलरेशन. आता इथं ब्रेक दाबले म्हटल्यानंतर ॲक्सेलरेशन हे निगेटिव्हच असणार आहे. तर ते ॲक्सेलरेशन काढून घेऊ, कारण आपल्याला काय काढायचं आहे की ब्रेक दाबल्यानंतर कार किती अंतरावर जाऊन थांबते ते काढायचं आहे. त्यासाठी ॲक्सेलरेशन काढावं लागेल. फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू ॲक्सेलरेशन. हे F2 आपण घेतलं कारण हेच त्या कारला थांबवतं. त्याच्यावर ॲक्सेलरेशन काढा, A=F2/m. F2 किती तयार झालं 2500 आणि मास किती 1000 इथं दिलेलं आहे ते ठेवा. त्याच्यावर ॲक्सेलरेशन येईल 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे ॲक्सेलरेशन काय करणार आहे, हे ॲक्सेलरेशन त्या कारचा स्पीड कमी करणार आहे आणि शेवटी ती कार थांबणार आहे. आता आपण कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करू हे सोडवण्यासाठी. हे ॲक्सेलरेशन आता पहा, ते पुढं परत मी घेतो 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नाउ वी विल टेक दिस ॲक्सेलरेशन निगेटिव्ह बिकॉज दिस इज रिटार्डेशन. स्पीड डिक्रीजेस ॲज इट इज रिटार्डेशन. वी विल टेक A=-2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फायनल वेलॉसिटी 0 आहे कारण काही वेळानंतर कार थांबणार आहे. इनिशियल वेलॉसिटी इथं 50 किलोमीटर पर आवर होती, ती मीटर पर सेकंडमध्ये केली 13.89 मीटर पर सेकंड. यूज थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन, v² = u² + 2as. नाउ फायनल वेलॉसिटी 0, इनिशियल वेलॉसिटी दॅट इज गिवन 13.89, ॲक्सेलरेशन इज -2.5. कीप दॅट व्हॅल्यू. ह्या इक्वेशनमध्ये सगळ्या व्हॅल्यूज ठेवा, सोडवा. हे सगळ्यांतर स्क्वेअर. आता कॅल्क्युलेशन्स तुम्ही करून बघा, आन्सर येतं 38.58 मीटर. म्हणजे तुम्ही ब्रेक दाबल्यानंतर कार पुढं 38.58 मीटर जाऊन थांबेल. सो दिस इज एक्झाम्पल रिलेटेड विथ पास्कल्स लॉ अँड हायड्रोलिक ब्रेक. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. व्हॉट इज एक्झाम्पल नंबर 4? द गिवन फिगर शोज अ स्ट्रीमलाईन फ्लो. गिवन फिगर म्हणजे कोणती, ती फिगर आपण इथं बघू. ही फिगर आहे. शोज अ स्ट्रीमलाईन फ्लो ऑफ ए नॉन विस्कस लिक्विड. याच्यातून एक नॉन विस्कस लिक्विड चाललेलं आहे. म्हणजे विस्कस लिक्विड नाही, ते हनीसारखं ग्लिसरीनसारखं नॉन विस्कस आहे. थोडक्यात वॉटर नॉन विस्कसच समजू शकतो आपण. आणि स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे स्लो चाललं आहे, संथ गतीनं. हॅव्हिंग डेन्सिटी 1000 kg/m³. ज्या अर्थी इथं डेन्सिटी 1000 kg/m³ म्हटलंय याचा अर्थ ते वॉटरच आहे, कारण वॉटरचीच डेन्सिटी तेवढी असते. द क्रॉस सेक्शनल एरिया ॲट पॉईंट A इज 2 cm². हा पॉईंट A इथं आहे. अँड ॲट पॉईंट B इज 1 cm². हा दुसरा पॉईंट B. द स्पीड ऑफ लिक्विड ॲट पॉईंट A इज 5 cm/s. A या ठिकाणी स्पीड 5 cm/s आहे. बोथ पॉईंट्स A अँड B आर ॲट सेम हॉरिझॉन्टल लेवल. हॉरिझॉन्टल लेवल सेम आहे, म्हणजे एक वर आणि एक खाली असं नाही. कॅल्क्युलेट द डिफरन्स इन प्रेशर ॲट A अँड B. A आणि Bचं प्रेशर सारखं असणार नाही. इथं 2 थेरम्स यूज करतो आपण. एक कंटिन्युटी इक्वेशन. कंटिन्युटी इक्वेशन काय सांगतं, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त असेल तर स्पीड कमी. इथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त आहे त्यामुळे इथं स्पीड कमी असेल. इथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी, स्पीड जास्त. ही जरा कंटिन्युटी इक्वेशन. पण बर्नौलीज थेरम काय सांगतो की स्पीड वाढलं की प्रेशर कमी होतं. त्यामुळं इथं पहा, दोन्ही इक्वेशन एकत्र विचारात घ्या. आता कंटिन्युटी इक्वेशन, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त, स्पीड कमी प्रेशर जास्त बिकॉज ऑफ बर्नौलीज थेरम. म्हणजे इथं एरिया जास्त, स्पीड कमी, प्रेशर जास्त. इथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी, स्पीड जास्त, प्रेशर कमी.
म्हणजे ए कडून बी कडं गेल्यानंतर स्पीड वाढणार पण प्रेशर कमी होणार. आणि तुम्हाला विचारलं आहे कॅल्क्युलेट द डिफरन्स इन प्रेशर ॲट ए अँड बी. ए आणि बीचं प्रेशर सारखं नाही, तर तो प्रेशर डिफरन्स आपल्याला विचारलेला आहे. सोडवायचं कसं आहे बघा. गिवन क्वांटिटीज लिहा. पहिल्यांदा डेन्सिटी ऑफ वॉटर इज गिवन 1000 kg per meter cube. Initial area at point A 2 centimeter square, that will be 2 into 10⁻⁴ meter square. हे कन्वर्जन लक्षात घ्या. सेंटीमीटरचं मीटरमध्ये करताना 10⁻², पण सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर 10⁻⁴ मीटर स्क्वेअर, कारण स्क्वेअर आहे. A2 नॅरो पोर्शनचा एरिया आहे 1 सेंटीमीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअरमध्ये होईल 1 into 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. V1 इथला स्पीड आहे 5 सेंटीमीटर पर सेकंड. आता सगळ्याच क्वांटिटी SI मध्ये घेतो म्हटल्यानंतर हे पण घ्यावं लागेल. 5 into 10⁻², P1 मायनस P2 काढायचं आहे प्रेशर डिफरन्स. आता कसं सोडवायचं आहे पहा. पहिल्यांदा इक्वेशन ऑफ कंटिन्युटी यूज करा. A1 V1 इज इक्वल टू A2 V2. इथला एरिया इथली व्हेलॉसिटी प्रॉडक्ट, इथला एरिया इथली व्हेलॉसिटी प्रॉडक्ट, त्याच्यावरून V2 काढून घ्या. सिम्पल मॅथमॅटिकल स्टेप्स आहे. V2 मी एक्सप्लेन करत नाही, तुम्ही चेक करा. पॉज करून पेपरवरती लिहून बघा एवढं उत्तर V2 येतं की नाही बघा. मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं काही शंका असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मेल ID दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही मला मेल करून विचारू शकता. हे V2 काढलं. आता V2 काढून आपल्याला प्रेशर डिफरन्स कसं मिळणार आहे तर पुढच्या स्टेप्स आता बघा. इथं आपल्याला बर्नौलीज थेरम आता यूज करायचं आहे. आपण V2 काढलं हे लक्षात घ्या. V2 आपण काढलं 10 into 10⁻². V1 आपल्याला माहिती आहे 5 into 10⁻², म्हणजे 5चा स्पीड आहे, कारण एरिया जास्त होता. नॅरोमध्ये गेल्यानंतर 10चा झाला. 10 into 10⁻², म्हणजे स्पीड वाढला, कारण एरिया कमी झाला. स्पीड वाढला पण प्रेशर कमी होतं. ते प्रेशर डिफरन्स बर्नौलीज थेरम सांगतो. P1 मायनस P2 इज इक्वल टू 1/2 रो V2 मायनस V1 स्क्वेअर प्लस रो G H2 मायनस H1. P1 मायनस P2 इज अ प्रेशर डिफरन्स. 2 पॉईंट ए आणि बी मध्ये प्रेशर डिफरन्स ते आहे हाफ रो V2 मायनस V1 स्क्वेअर. रो मीन्स डेन्सिटी ऑफ वॉटर, दॅट इज 1000. V2 स्पीड ॲट नॅरो रिजन, V1 स्पीड ॲट वायडर रिजन. हे दोन्ही स्पीड दिलेले आहेत आपल्याला. V1 दिलाय, V2 आपण काढला. रो G H2 मायनस H1. H1 आणि H2 ए पॉईंटची हाईट आणि बी पॉईंटची हाईट आता दोन्ही सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे. बघा इथं एक फिगर मी तुम्हाला दाखवतो बर्नौलीज थेरमची. ती फिगर आपण जी वापरणार आहे ती फिगर अशा पद्धतीने आहे. एक मिनिट बघा. आता इथं फिगर आहे ते. हा पॉईंट 1 आणि पॉईंट 2 सेम हॉरिझॉन्टल लेवलला ते आहेत. P1 पहिल्या पॉईंटचं प्रेशर, जिथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त आहे, स्पीड कमी आहे आणि प्रेशर जास्त आहे. इथलं प्रेशर कमी आहे. V1 V2 स्पीड आहे. तर आता यामध्ये हे इक्वेशन आपण कंटिन्युटी यूज बर्नौलीज थेरम यूज करतोय आपण. इथं H2 मायनस H1 हे 0 घ्यायचं, कारण दोन्ही पॉईंट सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे. त्याच्यामुळं आपल्याला पुढची स्टेप अशी मिळेल. H2 मायनस H1 0 घेतलं आपण, कारण दोन्ही पॉईंट सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे. इथं फिगरमध्ये दाखवले पहा, दोन्ही सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे. त्याच्यामुळं ही स्टेप मिळाली. त्याच्यावर पुढची स्टेप आपल्याला मिळेल. आता हे H2 मायनस H1 0 ठेवले की ही स्टेप आपल्याला मिळेल. त्याच्यावरून आपण आता हा प्रेशर डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आता ह्या स्टेप्स आपण पुढं घेऊ. V2 आपण काढलेला आहे. V1 आपल्याला माहीत आहे. हा फॉर्म्युला आपण घेतोय. याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज ठेवा. आता इथं डेन्सिटी आपल्याला दिलेली आहे 1000. त्यानंतर V2 आपण काढला आहे तो 10 into 10⁻² होतं ते, म्हणजेच 10⁻1 होतं. मी ॲडजस्ट करून घेतलं ते (2). V1 माहिती आहे. आता हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही चेक करून बघा. कॅल्क्युलेशन्स आता मी फास्ट घेतो आहे. त्याच्यानंतर हे कॅल्क्युलेशन्सवरून हे उत्तर आपल्याला मिळेल. P1 मायनस P2 इज इक्वल टू 3.75 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशर डिफरन्स आपण काढलेलं आहे. प्रेशरचं युनिट असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर, कारण फोर्स पर युनिट एरिया. फोर्सचं युनिट न्यूटन, एरियाचं मीटर स्क्वेअर. तुम्ही याला पास्कलसुद्धा लिहू शकता. त्याच्यानंतरच्या एक्झाम्पलकडे आपण जाऊयात. एक्झाम्पल नंबर आपलं हे आता आहे 5. काय म्हणतं एक्झाम्पल नंबर 5 बघा. वॉटर फ्लोज थ्रू अ ट्यूब ॲज शोन इन गिवन फिगर. ही फिगर आहे, अशी एक ट्यूब आहे.
Find the difference in mercury level. If the speed of flow of water at point A is 2 meter per second and at point B is 5 meter per second. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागचं जे एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व केलं त्याच्यासारखंच आहे थोडंसं, फक्त इथं ॲडिशनल थोडंसं असं दिलं आहे. काय होतं, एमध्ये एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त, स्पीड कमी, प्रेशर जास्त. बीमध्ये एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी, स्पीड जास्त, प्रेशर कमी. प्रेशर डिफरन्स P1 मायनस P2 बर्नौलीज थेरमनी काढतो आपण. पण ते प्रेशर मोजण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की मर्क्युरी चा यूज करून आपण ते प्रेशर डिफरन्स आपल्याला काढता येतं. हाईटनुसार, हाईटवर डिपेंड असतं. इकडची हाईट बघा आणि इकडची हाईट. ए या ठिकाणी प्रेशर जास्त असल्यामुळे हे मर्क्युरी जास्त खाली गेलेलं तुम्हाला दिसतंय, कारण इथून जास्त दाब पडलेला आहे. बी या ठिकाणचं प्रेशर कमी, कारण एरिया कमी, स्पीड जास्त, प्रेशर कमी, त्यामुळं इथं दाब कमी पडला, त्यामुळे हे जास्त खाली नाही गेलं, हे जास्त खाली गेलं. हा जे डिफरन्स असतो ना मर्क्युरी लेवलमध्ये, ते एच, त्याच्यावरून प्रेशर डिफरन्स काढता येतो. ते आता कसं काढायचं ते आपण बघू. तर आता पहिल्यांदा गिवन डेटा लिहा. गिवन क्वांटिटीज काय काय आहेत, तर A1 म्हणजे ए या पॉईंटचा स्पीड दिला आहे V1 2 मीटर पर सेकंड. V2 स्पीड ॲट पॉईंट B इज 5 मीटर पर सेकंड. स्पीड वाढला आहे बघा नॅरो रिजनमधून गेल्यामुळं. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. वी हॅव टू फाइंड आउट हाईट. हाईट काढायची, म्हणजे हाईट कोणती हाईट पहा, तर हे जे डिफरन्स दिसतंय ना तुम्हाला मर्क्युरी लेवलचा डिफरन्स, ती हाईट काढायची आहे. आणि ती हाईट म्हणजेच प्रेशर डिफरन्स आपल्याला मिळणार आहे. फाइंड द डिफरन्स इन मर्क्युरी लेवल असं विचारलं आपल्याला. म्हणजे प्रेशर डिफरन्स नाही तर मर्क्युरी लेवलची जी हाईट आहे तो डिफरन्स आपल्याला विचारलेला आहे. मागच्या सारख्या स्टेप्स आहेत. पहिल्यांदा आपण काय करू, आता इथं किंवा तुम्ही व्हेंच्युरी ट्यूबचं जे ॲप्लिकेशन आहे बर्नौलीज थेरमचं, त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला असा डायरेक्ट केलेला आहे. मागच्या स्टेप्स घेऊन प्रॉब्लेम लेंदी करण्यापेक्षा जे आपण व्हेंच्युरी मीटरमध्ये स्टेप्स डिराईव्ह केलेले आहेत त्याचा हा फॉर्म्युला डायरेक्ट वापरू. तुम्ही बुकमध्ये बघा या स्टेप्स कशा आलेल्या आहेत, म्हणजे तेवढं लेंदी आपल्याला जायची गरज नाही. 2GH = V2 मायनस V1 स्क्वेअर. डायरेक्ट हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. तुम्हाला V2 माहीत आहे, V1 माहीत आहे, G माहीत आहे, H काढायचं आहे. सिम्पल मॅथमॅटिकल स्टेप्सचे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, कॅल्क्युलेशन्स करा, उत्तर मिळतं. कॅल्क्युलेशन चेक करून बघा बरोबर आहे की नाही मला सांगा. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल ही आहे नंबर 6. काय म्हटलं एक्झाम्पल 6मध्ये, व्हॉट इज ॲब्सोल्यूट प्रेशर 20 मीटर बिलो द सरफेस ऑफ फ्रेश वॉटर रिझर्वायर. डेन्सिटी ऑफ वॉटर इज 10⁻³ kg पर मीटर क्यूब. ग्रॅव्हिटी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पाण्याचा साठा आहे, खाली गेल्यानंतर प्रेशर वाढतं. तर तुम्हाला असं विचारलं आहे व्हॉट इज ॲब्सोल्यूट प्रेशर 20 मीटर बिलो द सरफेस ऑफ फ्रेश वॉटर. म्हणजे समजा असं पाण्याचं रिझर्वायर असेल तर याच्यामध्ये 20 मीटर खाली टोटल प्रेशर, ॲब्सोल्यूट प्रेशर म्हटलं आहे. ॲब्सोल्यूट प्रेशर म्हटलं की टोटल, म्हणजे ह्या लिक्विड कॉलमचं प्रेशर ज्याचा फॉर्म्युला असतो H ρg प्लस ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर ते काढायचं आहे आपल्याला. नुसतं गेस प्रेशर म्हटलं की फक्त लिक्विडचं प्रेशर. तर सिम्पल एक्झाम्पल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. गिवन डेटा आपण लिहू. H इज गिवन 20 मीटर. वी हॅव टू फाइंड आउट द प्रेशर ॲट अ डेप्थ ऑफ 20 मीटर. सेकंड क्वांटिटी इज डेन्सिटी ऑफ वॉटर इज गिवन 10⁻³ Always remember density of water, pure water is 10⁻³ kg per meter cube. नेहमी लक्षात ठेवा ही व्हॅल्यू. ग्रॅव्हिटी, प्रेशर तुम्हाला विचारलेलं आहे. टोटल प्रेशर दॅट इज इक्वल टू P0 प्लस H ρg. नुसतं गेस प्रेशर म्हटलं असतं तरी H ρg, पण टोटल प्रेशर आहे म्हणजे त्याच्यावरचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर पण आहे. आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू तुम्हाला एक्झाममध्ये दिली जाईल. जरी दिलेली नसली तरी तुम्ही लक्षात घ्या ती असते 1.013 × 10⁻⁵. बाकी सगळ्या व्हॅल्यूज ठेवा. Hची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 20 मीटर, रोची व्हॅल्यू 10⁻³, जीची व्हॅल्यू 9.8. हे कॅल्क्युलेशन्स करा, ही स्टेप मिळते आपल्याला. याच्यामध्ये आता हे ॲडिशन करताना 10⁻⁵ आहे, इथं 10⁻³ आहे, त्यामुळे ही प्लसचं साईन दिसतं मध्ये. दोघांची ॲडिशन करताना तुम्हाला जमणार नाही, म्हणून पॉईंट ॲडजस्ट करून घ्या की जेणेकरून हा पॉवरसुद्धा 10⁻⁵ येईल. हे अशा पद्धतीने याला 1.96 केलं, ते कॉमन घेऊ शकता. कॉमन घेऊन ॲडिशन केली, हे उत्तर येतं. दिस इज द प्रेशर at a depth h. This is total pressure, atmospheric pressure plus that gauge pressure. Pressure due to atmosphere plus pressure due to this liquid column. This was example number 6. Now we will go to the next example number 7. Example number 7. आजचं example number 7. काय म्हटलं? A tank is filled with water up to a height of 6 meter. पाण्याच्या टाकीमध्ये 6 मीटर एवढं उंच पाणी त्यामध्ये भरलेलं आहे. फाइंड द प्रेशर एक्झर्टेड बाय द वॉटर ऑन द बॉटम ऑफ द टँक.
तर त्या टँकच्या बॉटमला त्या पाण्याचं प्रेशर किती असेल. ऑल्सो फाइंड द ॲब्सोल्यूट प्रेशर ऑन द बॉटम. ॲटमॉस्फेरिक प्रेशर तुम्हाला दिलेलं आहे 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. डेन्सिटी ऑफ वॉटर इज गिवन. आता हे बघा कसं काढायचं आहे. गिवन क्वांटिटीज लिहा. हाईट दिली 6 मीटर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलं आहे एवढं, डेन्सिटी दिली वॉटरची एवढी, ग्रॅव्हिटी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. गेज प्रेशर काढायचं आहे. आता गेज प्रेशर पहिल्यांदा काढू आपण. गेज प्रेशर म्हणजे फक्त लिक्विड कॉलमचं प्रेशर. तर आपल्याला लिक्विड कॉलमचं प्रेशर काढण्यासाठी आणि टोटल प्रेशर असं दोन्ही प्रेशर काढायचे आहेत. तर पहिल्यांदा आपण गेज प्रेशर काढलं आपण. तर एचची व्हॅल्यू 6 दिली, रोची व्हॅल्यू दिलेली आहे, जीची व्हॅल्यू दिली, ह्या व्हॅल्यूज ठेवा. हे झालं गेज प्रेशर. आता टोटल प्रेशर काढायचं आहे. हे पहिलं उत्तर झालं. हे फक्त लिक्विड कॉलमचं प्रेशर आहे. आता टोटल प्रेशर किंवा ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे टोटल प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस प्रेशर ड्यू टू दॅट लिक्विड कॉलम, P0 प्लस P1. ॲटमॉस्फेरिक प्रेशर तुम्हाला माहिती आहे, ही व्हॅल्यू आहे. गेज प्रेशर तुम्ही हे काढलं, व्हॅल्यूज ठेवा. आता इथं 10⁴, इथं 10⁵ आहे. कॉमन घेता येणार नाही, पॉईंट ॲडजस्ट करून घ्या. असा ॲडजस्ट केला आपण, 10⁵ आणलं, 10⁵ कॉमन निघतं, ॲडिशन करा, उत्तर मिळतं 1.601 इंटू 10⁵ पास्कल. तुम्ही युनिट इथं न्यूटन पर मीटरसुद्धा लिहू शकता. एक्झाम्पल नंबर 7 हे अशा पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. त्यानंतर जाऊयात आपण नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8कडं. व्हॉट इज एक्झाम्पल नंबर 8? ए स्विमर स्विमिंग in a swimming pool at 4 meter below the surface of the water. Calculate the pressure on the swimmer due to water above it. म्हणजे जो पाण्यामध्ये पोहणारी व्यक्ती आहे ती पाण्याच्या खाली सरफेसपासून खाली 4 मीटर इतक्या खाली पोहत आहे. तर त्या पाण्याचं प्रेशर किती असेल त्या पोहणाऱ्याच्या शरीरावरती. तर पाण्याचं प्रेशर म्हटल्यानंतर गेज प्रेशर. गेज प्रेशर म्हणजे H⁻G. सिम्पल एक्झाम्पल, स्ट्रेट फॉरवर्ड. गिवन डेटा लिहा. हाईट दिली, डेन्सिटी दिली 10⁻³ kg पर मीटर क्यूब, 1000 आहे. त्याला आपण 10⁻³ लिहिलं, कॅल्क्युलेशन्स सोपे होतील त्यामुळं. जी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. प्रेशर काढायचं आहे. प्रेशर H⁻G. इथं ॲटमॉस्फिअरचं नाही घ्यायचं आपल्याला, फक्त विचारलं की प्रेशर ड्यू टू वॉटर असं म्हटलं आहे. प्रेशर ड्यू टू वॉटर अबव म्हणजे फक्त पाण्याचं प्रेशर. व्हॅल्यूज ठेवा, कॅल्क्युलेशन्स करा, उत्तर मिळतं 39.2 इंटू 10⁻³. पॉईंट ॲडजस्ट केला, 3.92 इंटू 10⁻⁴ पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9. एक्झाम्पल नंबर 9 काय म्हणतंय पहा. पुन्हा एकदा नोझलचं एक्झाम्पल दिसतंय. Water flows through a pipe of diameter 2 cm at a speed of 1 meter per second. What should be the diameter of nozzle if the water is to emerge at a speed of 10 meter per second? खरं तर आता हे या टाईपचं एक्झाम्पल आपण सॉल्व केलं. कंटिन्युटी इक्वेशन यूज करायचं आहे. पाठीमागं जो पाईप असतो त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त असतो त्यामुळे स्पीड कमी असतो. नोझलचं पुढचं जे एंड असतं जिथून पाणी बाहेर पडतं तिथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी म्हणजे स्पीड जास्त. तर गिवन क्वांटिटीज लिहा. काय काय दिलं आहे इथं. D1 दिलं आहे म्हणजे पाईपाचं डायमीटर मागचं दिलं आहे 2 सेंटीमीटर, मीटरमध्ये 2 इंटू 10⁻² मीटर. D2 काढायचं आहे आपल्याला. अजून काय काय क्वांटिटीज याच्यामध्ये दिलेल्या आहेत बघा. V1 दिलं आहे, पाईपातून येणारं पाणी त्याचा स्पीड 1 मीटर पर सेकंड आणि बाहेर कितीच्या स्पीडने पडलं पाहिजे तर 10 मीटर पर सेकंडच्या स्पीडनी म्हणजे 10 पट स्पीड वाढवायचं आहे आपल्याला. कंटिन्युटी इक्वेशन यूज करा. A1 V1 इज इक्वल टू A2 V2. A1 म्हणजे πr1 स्क्वेअर, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ पाईप. A2 म्हणजे πr2 स्क्वेअर, पुढचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. πr स्क्वेअर हा सर्कलचा एरिया आहे आणि पाईपचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा सर्क्युलर असतो. याच्यामध्ये पाय कॅन्सल होतं. कॉमन व्हॅल्यूज ठेवा. कॅल्क्युलेशन्स बघा, नीट बघून घ्या तुम्ही. मी डायरेक्ट उत्तराकडे जातो. आता उत्तर आपल्याला मिळतं 0.6325 सेंटीमीटर. म्हणजे पाईपाचं डायमीटर आहे 2 सेंटीमीटर आणि नोझलचं पुढचं जे डायमीटर आहे ती आहे 0.6325 सेंटीमीटर. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे कॅल्क्युलेशन्स नीट बघून घ्या. उत्तर बरोबर आलं की नाही ते चेक करून बघा. हे सेंटीमीटरमध्ये मी काढलेलं आहे. तुम्हाला उत्तर हे सुरुवातीला मीटरमध्ये मिळेल कारण तुम्ही ह्या व्हॅल्यूज मीटरमध्ये जर ठेवल्या असतील, ह्या मीटरमध्ये ठेवलेल्या आहेत तुम्ही, तर ते नंतर सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट करा आणि उत्तर बरोबर आहे की नाही चेक करून बघा. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 10.
व्हॉट इज एक्झाम्पल नंबर 10? एक्झाम्पल नंबर 10 काय आहे? A hydraulic car lift is used to lift a car of mass 2500 kg. पुन्हा एकदा पास्कल्स लॉ वापरायचा आहे मित्रांनो इथं. The piston on which the car is supported has a cross section of 425 centimeter square. इथं थोडी मिस्टेक झाली. सेंटीमीटर स्क्वेअर पाहिजे हे. Find the pressure that has to be exerted by the smaller piston if both the pistons are at the same horizontal level. इथं डायग्राम आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हायड्रोलिक लिफ्टची. पास्कल्स लॉ काय सांगतो? प्रेशर एक्झर्टेड और प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट इन अ गिवन फ्लुइड इज ट्रान्सफर्ड अनडिमिनिस्ड टू एव्हरी पार्ट ऑफ द लिक्विड. फ्लुइडमध्ये तुम्ही एखाद्या पॉईंटला प्रेशर लावलं, जेवढं लावाल तेवढंच सगळीकडं ते ट्रान्सफर होतं, कमी होत नाही ते किंवा जास्त होत नाही. इथं पण तसंच आहे. 2 सिलेंडर्स असतात, एक नॅरो सिलेंडर असतं, एक ब्रॉड सिलेंडर असतं. पहिल्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी असतो, दुसऱ्याचा जास्त असतो. दोघांमध्ये इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड भरलेलं असतं. दोन्ही सिलेंडर पाईपनी कनेक्ट केलेले असतात. इथं जेवढं प्रेशर तुम्ही लावणार तेवढंच प्रेशर दुसऱ्या सिलेंडरमध्ये जातं पास्कल्स लॉनुसार. परंतु प्रेशर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया, फोर्स म्हणजे प्रेशर इंटू एरिया. त्यामुळं इथं जेवढं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त तेवढं जास्त फोर्स तयार होतं. त्याच्यामुळं इथं तुम्ही कमी फोर्स लावलं तर इकडं जास्त फोर्स तयार होतं आणि त्यामुळं इकडं कमी फोर्स लावूनसुद्धा जास्त फोर्स जास्त वजन उचलता येतं. त्यामुळं आपण तसं जर बघायला गेलो, समजा एक कार एकटा माणूस उचलू शकत नाही, परंतु हायड्रोलिक लिफ्टच्या सहाय्यानं एक माणूस एका कारचं वजन उचलू शकतो. कारण एका माणसाचं जे फोर्स असेल ते इथं लावलं, इथं पास्कल्स लॉच्या प्रिन्सिपलनुसार ते इथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त असल्यामुळे ते कित्येक पटीनं फोर्स वाढतं आणि ह्या कारचं वजन ते बॅलन्स करू शकतं. तर इथं काय म्हटलंय पहा, ए हायड्रोलिक कार लिफ्ट इज युज्ड टू लिफ्ट ए कार ऑफ मास 2500 kg. 250 किलोची कार उचलण्यासाठी हे हायड्रोलिक लिफ्ट वापरलेली आहे. द पिस्टन ऑन विच द कार इज सपोर्टेड हॅज अ क्रॉस सेक्शनल एरिया 425 सेंटीमीटर स्क्वेअर. हा एरिया 425 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. फाइंड द प्रेशर दॅट हॅज टू बी एक्झर्टेड बाय द स्मॉलर पिस्टन इफ बोथ द पिस्टन्स आर ॲट सेम हॉरिझॉन्टल लेवल. दोन्ही सेम लेवलला आहे. इथं किती प्रेशर लावावं लागेल? प्रेशर विचारलं आहे, फोर्स नाही. तर सोपं आहे बघा, गिवन क्वांटिटीज लिहा. पहिल्यांदा इथं मास दिलं आहे आपल्याला 2500 kg. ज्या कारचं वजन आपल्याला ते लिफ्ट करायचं आहे त्याचं दिलं 2500 kg. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा A2 आहे, दुसरा एरिया आहे लक्षात घ्या. चुकून इथं A1 झालं. 425 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 4.25 इंटू 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. P1 प्रेशर इथं किती लावावं लागेल? तर तुम्हाला माहिती आहे पास्कल्स लॉ सांगतो P1 इज इक्वल टू P2. इथं जेवढं प्रेशर लावाल तेवढंच प्रेशर. तर आपल्याला इथं विचारलं किती, तर आता प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट एरिया. त्याच्यावर आपण इथं काय देणार? P2 इक्वल टू म्हणजे दुसऱ्या सिलेंडरमध्ये तयार झालेलं प्रेशर F2/A2. तर F2 म्हणजे काय? तर F2 म्हणजे इथं हे फोर्स म्हणजे काय? तर या कारचं वेट. आणि A2 म्हणजे हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जो आपल्याला इथं दिला आहे 425. त्या व्हॅल्यूज आपण ठेवू. F2 म्हणजे वेट कारचं आणि हा A2 एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दिस सेकंड सिलेंडर दॅट इज गिवन 425. तो इथं दिला आहे 425. ती व्हॅल्यू आपण ठेवू. वेट माहिती आहे आपल्याला M×G वेटचा फॉर्म्युला असतो. आता मास माहिती आहे आपल्याला 2500. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तुम्हाला माहीत असतेच 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. A2 एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इथं दिला आहे. त्या व्हॅल्यूज आपण इथं ठेवल्या. हे सगळे कॅल्क्युलेशनचा पार्ट चेक करून बघा. उत्तर येतं 5.764 इंटू 10⁹ पास्कल. म्हणजे ह्या इनपुट सिलेंडर म्हणा, याला आउटपुट सिलेंडर. इनपुट सिलेंडरला तुम्हाला एवढं प्रेशर लावावं लागेल. आउटपुट सिलेंडरला पण तेवढंच प्रेशर तयार होणार आहे, कारण पास्कल्स लॉनुसार दोन्ही प्रेशर सेम असतात. परंतु इथं फोर्स वाढतं कारण इथला एरिया जास्त आहे. जेवढ्या पट जास्त, जर या 100 पट जास्त एरिया असेल तर इथं 100 पट जास्त फोर्स तयार होतं. This was example number 10. Now we will go to the next example number 11. काय आहे example number 11? The radii of two pistons in a hydraulic press. पुन्हा तेच म्हणजे पास्कल्स लॉ वापरावा लागेल.
are 4 centimeter and 12 centimeter respectively. इनपुट सिलेंडर जनरली स्मॉल असतं, त्यामुळे इथं रेडियस कमी आहे 4 सेंटीमीटर, सेकंड रेडियस 12 सेंटीमीटर जास्त आहे. ए फोर्स ऑफ 20 न्यूटन इज अप्लाइड टू द स्मॉलर पिस्टन. इथं 20 न्यूटनचं फोर्स लावलेलं आहे आपण, इथं ते जास्त होणार आहे. प्रेशर सेम असतं पण फोर्स वाढतं. फाइंड द फोर्स एक्झर्टेड ऑन द लार्जर पिस्टन. व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. राईट डाऊन गिवन क्वांटिटीज. R1 इज गिवन, इनपुट सिलेंडरची रेडियस 4 सेंटीमीटर, मीटरमध्ये 4 इंटू 10⁻². R2 12 सेंटीमीटर, इन मीटर 12 इंटू 10⁻². F1 force applied on input piston, that is 20 Newton. We have to find out force developed on output piston, F2. So use Pascal's law. Pascal's law states that pressure is same, P1 is equal to P2, or F1 upon A1 is equal to F2 upon A2, because pressure is force per unit area. From that F2 is equal to, हा फॉर्म्युला रिअरेंज केला असा मिळतो. आता A2 म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ सेकंड सिलेंडर, सेकंड पिस्टन, दॅट इज सर्क्युलर. तिथं पाय R2 स्क्वेअर लिहा आणि A1 म्हणजे पाय R1 स्क्वेअर लिहा. यामध्ये पाय कॅन्सल होईल, सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहे. R2 अपॉन R1 ब्रॅकेट स्क्वेअर केला, सेपरेट स्क्वेअर घेण्याच्या ऐवजी. F2 इज इक्वल टू R2 अपॉन R1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू F1. F1 दिलं 20, हे F1 दिलं 20, ते ठेवा इथं. 12 अपॉन 4 म्हणजे 3 स्क्वेअर 9 इंटू 20 180 न्यूटन. दिस इज द फोर्स डेव्हलप्ड अक्रॉस दिस आउटपुट सिलेंडर, आउटपुट पिस्टन. म्हणजे इथं तुम्ही फोर्स लावणार 20 न्यूटन, इथं ते तयार होणार 180 न्यूटन. दिस वॉज एक्झाम्पल नंबर 11. देन एक्झाम्पल नंबर 12. वॉटर फ्लोज थ्रू ए हॉरिझॉन्टल पाईप ऑफ नॉन युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. म्हणजे काही ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त आहे, काही ठिकाणी कमी. द प्रेशर इज 1 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी वेअर द फ्लो वेलॉसिटी इज 20 सेंटीमीटर पर सेकंड. फाइंड द प्रेशर ॲट ए पॉइंट वेअर द फ्लो वेलॉसिटी इज 100 सेंटीमीटर पर सेकंड. काय असतं विद्यार्थी मित्रांनो, की वायडर सेक्शनमध्ये स्पीड कमी असतो, स्पीड कमी आहे, तिथं प्रेशर जास्त आहे. नंतर नॅरो रिजनमध्ये काय होतं की स्पीड वाढतो आणि प्रेशर कमी होतं. मर्क्युरीची डेन्सिटी दिली आणि वॉटरची डेन्सिटी दिलेली आहे, CGS युनिटमध्ये दिलेलं आहे सगळं. त्यामुळे आपण सगळं CGSमध्ये सॉल्व्ह करू. गिवन डेटा पहा, इथं ही अशी फिगर आहे. नॉन युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया, इथं एरिया जास्त आहे A1, तिथं व्हेलॉसिटी कमी, प्रेशर जास्त. इथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी, व्हेलॉसिटी जास्त, प्रेशर कमी. आपल्याला विचारलं आहे प्रेशर, इथलं प्रेशर दिलं आहे P1 1 सेंटीमीटर. कारण प्रेशर जे आहे ना ते पास्कलमध्ये मोजतात, किंवा इथं समजा आता ही वरची ट्यूब जे इथं दिसते, इथं थोडंसं नीट लक्षात घ्या. आता इथं 2 हाईट असतात. एक म्हणजे एक 0.1 आणि 0.2 ह्या दोघांच्या हाईटमधला डिफरन्स ते H, ते 0 इथं, कारण दोन्ही पॉईंट सेम हाईटला आहे. दुसरी हाईट असते की ह्या 2 नॅरो ट्यूब ज्या जोडलेल्या आहेत त्यामध्ये जे लिक्विड वर जातं ते प्रेशरनुसार. इथं कसं आहे माहिती आहे का, व्हेलॉसिटी कमी, प्रेशर जास्त म्हणून जास्त वर लिक्विड गेलं. इथं कमी प्रेशर म्हणून कमी लिक्विड वर गेलं. त्या लेव्हलमधला डिफरन्स तो H. आता इथं ह्या वरच्या ज्या नॅरो ट्यूब आहेत तिथं मर्क्युरी भरलेलं आहे आणि पायपामधून जे जातं ते पाणी आहे, म्हणून इथं 2 डेन्सिटी दिलेल्या आहेत. एक मर्क्युरीची डेन्सिटी 13.6 आणि दुसरी वॉटरची डेन्सिटी. पाईपमधून पाणी चाललेलं आहे, त्याची डेन्सिटी 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि ते प्रेशर डिफरन्स मोजण्यासाठी 0.1 आणि 0.2 सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे, म्हणजे त्यांच्या हाईटचा डिफरन्स 0 आहे, पण तो त्यांना ह्या ज्या ट्यूब जोडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मर्क्युरी भरलेलं आहे, त्या मर्क्युरीची लेवल 0.1 आणि 0.2च्या प्रेशरनुसार असेल. त्यामुळे हा प्रेशर डिफरन्स जसा असेल तेवढा ह्या लेवलमधला डिफरन्स मिळेल, ती हाईट सांगेल आपल्याला. तर आपल्याला एक हाईट दिलेली आहे 1 सेंटीमीटर, म्हणजे जिथं प्रेशर जास्त आहे ना ती हाईट दिली 1 सेंटीमीटर, जिथं प्रेशर कमी ती हाईट विचारली आपल्याला. हे H1 म्हणू आपण याला 1 सेंटीमीटर, हे H2 आपल्याला विचारलेलं आहे. तर त्यावेळेस हे H1 H2 त्यावेळेस आपण मर्क्युरीची डेन्सिटी घेणार. ते कसं घेणार ते आपण बघूयात आता. हे कसं सोडवायचं आहे. गिवन क्वांटिटीज लिहा पहिल्यांदा. H1 1 सेंटीमीटर,
हे H1 म्हणजे कोणती, ही जी मर्क्युरी ट्यूब इथं जोडलेली आहे जी हे हाईट मेजर करते, सॉरी हे प्रेशर मेजर करते, इथलं पॉईंट पहिल्या पॉईंटचं प्रेशर मेजर करते, त्या प्रेशरनुसार ती हाईट ठरते H1. त्याच्यानंतर इथला स्पीड दिला आहे 20 सेंटीमीटर पर सेकंड V1. त्याच्यानंतर काय दिलं आहे, V2 दिलं आहे 100 सेंटीमीटर पर सेकंड. इथला नॅरो रिजनमधला स्पीड वाढला, इथं प्रेशर कमी होणार आहे, त्याच्यानुसार हाईट कमी होणार आहे, ती हाईट आपल्याला काढायची आहे. मर्क्युरीची डेन्सिटी दिली 13.6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे ह्या ज्या दोन नॅरो ट्यूब आहे, ज्या ट्यूबमध्ये मर्क्युरी भरलेलं आहे त्या मर्क्युरीची डेन्सिटी ती आहे. हे मर्क्युरीमधले लेवलमध्ये जो डिफरन्स आहे ह्या प्रेशरनुसार तो असणार आहे. दुसरं दिलं आहे वॉटरची डेन्सिटी 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ते वॉटर जे आहे ते पाईपमधून हॉरिझॉन्टल डायरेक्शनला पुढं चाललेलं आहे. तुम्हाला H2 विचारलेलं आहे, म्हणजे हे H1 तुम्हाला दिलं, हे H2 विचारलं आहे, जे प्रेशरनुसार हे हाईट वेगवेगळे आहेत. तर आता बर्नौलीज इक्वेशन यूज करायचं, P1 मायनस P2. बर्नौलीज इक्वेशन हा फॉर्म्युला कसा आला आहे व्हिडिओमध्ये आपण थेअरीमध्ये शिकलेलो आहोत, बोर्डाच्या पुस्तकात दिलेला आहे, ते बघा नीट. P1 मायनस P2, इथलं प्रेशर, तो डिफरन्स आहे तो, त्याला प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमसुद्धा म्हणतात. हाफ रो V2 मायनस V1 स्क्वेअर. हे रो म्हणजे ह्या पाण्याची डेन्सिटी आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये जे रो आलं आहे ह्या वॉटरची डेन्सिटी ती आहे 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. हे इक्वेशन हे जे बर्नौलीज इक्वेशन आहे ह्या फ्लुइडसाठी आहे, वॉटरसाठी आहे. त्याच्यामुळे इथं जे काय आलं H2 H1 ह्या ज्या हाईट आहेत, H2 H1 हाईट, ह्या .1 H1 म्हणजे ह्या .1ची हाईट आणि H2 म्हणजे पॉईंट 2ची हाईट आहे. सध्या आपण फक्त ह्या वॉटरचा विचार करतो, ह्या ट्यूबमधून जाणाऱ्या, अजून त्या मर्क्युरी लेव्हलपर्यंत त्याच्यापर्यंत आपण गेलेलो नाही आहे. रो म्हणजे वॉटरची डेन्सिटी, V1 म्हणजे पहिला स्पीड, V2 म्हणजे दुसरा स्पीड आहे. आता याच्यामध्ये होतं काय, .1 आणि .2 दोन्ही सेम हॉरिझॉन्टल लेव्हलला असल्यामुळं H2 समजा 10 सेंटीमीटर असेल, इथलं H2 10 सेंटीमीटर असेल तर H1 पण 10 मायनस 10 0, त्यामुळे हा सगळा टर्म 0 होतो. याला पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणतात, याला कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणतात. हे सगळं 0 होतं कारण दोन्ही पॉईंट सेम हॉरिझॉन्टल लेव्हलला आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय स्टेप मिळते बघा, हे आपण पुढं घेऊयात. आता बर्नौलीज इक्वेशन मी तुम्हाला सांगितलं, हे बर्नौलीज इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं फॉर हॉरिझॉन्टल पाईप थ्रू विच वॉटर इज फ्लोईंग अबव इक्वेशन विल बी. हे H2 मायनस H1 0 झालं कारण दोन्ही सेम लेवलला आहेत. त्याच्यामुळे फक्त आता हे रो वॉटर मी लिहिलं इथं, कारण पाईपमधून जाणारं पाणीच आणि पाण्याची डेन्सिटी आहे. मर्क्युरीचा संबंध कुठे आहे, तो ज्या दोन नॅरो ट्यूबवर जोडल्या आहेत तिथं. आता हे प्रेशर डिफरन्स मोजण्यासाठी त्या मर्क्युरीच्या ट्यूब आपण जोडलेल्या आहेत आणि ते प्रेशर डिफरन्स त्या मर्क्युरी ट्यूबमध्ये लिक्विड लेव्हल्समध्ये जो डिफरन्स आहे तो Hचा आहे. समजा H म्हणजे त्या दोन लेवलमधला डिफरन्स, H1 मायनस H2. H1ची हाईट जास्त आहे, इथं हे H रो GH. आता इथं मर्क्युरीची डेन्सिटी इंटू G, कारण हा प्रेशरचा फॉर्म्युला आहे. आता ही व्हॅल्यू इथं ठेवू आपण वरच्या इक्वेशनमध्ये, त्याच्यावर हे इक्वेशन आपल्याला मिळतं. आता पहा, हेच इक्वेशन पुढे घेऊन आपण पुढं कंटिन्यू करू. ही गिवन डेटा तोच इथं आलेला आहे. त्याच्यावर आपण काय केलं, फॉर्म्युला रिअरेंज केला आणि हे जे रो HG म्हणजे रो म्हणजे डेन्सिटी, HG म्हणजे मर्क्युरीची डेन्सिटी, हे सबस्क्रिप्ट आहे HG, जसे वॉटर म्हणजे सबस्क्रिप्ट आहे तसं, इंटू G. आधीचाच फॉर्म्युला आहे, फक्त आता H लेफ्ट हँड साईडला ठेवलं, बाकीचं राईट हँडला घेतलं आणि इथं V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. आता याच्यामध्ये तुम्हाला वॉटरची डेन्सिटी माहिती आहे बघा 1, नंतर मर्क्युरीची डेन्सिटी रो GH ती माहिती 13.6, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 आपल्याला माहीत असते. V2 दिलेलं ही माहीत आहे इथं, सॉरी 100 सेंटीमीटर पर सेकंड. V1 तुम्हाला माहिती आहे. या दोन्ही व्हॅल्यूज ठेवा, कॅल्क्युलेशन्स करा. आता कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, चेक करा तुम्ही. त्याच्यावर H मिळतं आपल्याला. H म्हणजे त्या दोन नॅरो ट्यूब ज्या आपण मगाशी पाहिल्यात ना, त्या नॅरो ट्यूब परत एकदा मी तुम्हाला वाटल्यास या फिगरमध्ये दाखवतो. इथं याची हाईट H1, ही हाईट H2. H1 जास्त आहे, हे H2 जास्त आहे, दोघांमधला फरक H म्हणजे H1 मायनस H2. म्हणून आपण इथं हे Hच्या जागी घेतलं H1 मायनस H2. हे राईट हँड साईडचे कॅल्क्युलेशन्स करत करत इथपर्यंत आलो, हे उत्तर येतं. आपल्याला H1 दिलेलं आहे, आपल्याला H2 काढायचं आहे. त्याच्यावर H2 मिळतं H1 मायनस हे 0.3601, ते सोडवा, तुम्हाला H2 मिळतं 0.6399 सेंटीमीटर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो H1 किती आलं, 1 सेंटीमीटर.
H2 किती आलं 0.6399 म्हणजे कमी आलं 1पेक्षा. कारण इथं झालं काय, हे H1 जास्त आहे कारण इथलं प्रेशर जास्त आहे, H2 कमी आहे म्हणून ती हाईट कमी आली. ती हाईट आपण काढलेली आहे. याच्यानंतरचं एक्झाम्पल जे आहे ते आहे एक्झाम्पल नंबर बघा इथे 13. आपण सोडवलं 12 याच्या आधी. आता सेम त्या टाईप्स आहे त्यामुळे हे तुम्हाला होमवर्कसाठी आहे. सेम तसंच आहे एक्झाम्पल नंबर 12 सारखं. वॉटर फ्लोज हॉरिझॉन्टली थ्रू ए पाईपलाईन ऑफ व्हॅरिंग क्रॉस सेक्शन. If pressure of water is 10 centimeter of mercury at a point where the flow velocity is 40 centimeter per second, what is the pressure at another point where the flow velocity is 50 centimeter per second? Density दिलेली आहे, मर्क्युरीची वॉटरची दिलेली आहे, पहिल्यासारखंच आहे. गिवन डेटा लिहा. H1 म्हणजे इथं या फिगरमध्ये बघा ही हाईट H1 ते दिलं आहे 10 सेंटीमीटर. अजून काय दिलं आहे याच्यामध्ये, H2 दिलं आहे, V1 दिलं आहे म्हणजे तो वायडर रिजन आहे तिथला स्पीड दिला आहे. नॅरो रिजनमध्ये गेल्यावर तो वाढला 50 झाला. तुम्हाला H2 काढायचा आहे, पहिल्यासारखंच आहे. बर्नौलीज इक्वेशन यूज करा. P1 - P2 H2 - H1 0 घ्यायचं कारण ज्या पाईपमधून पाणी जातं ते 2 पॉईंट सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे त्याच्यामुळे हे मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर P1 - P2 म्हणजे ज्या 2 नॅरो ट्यूब आहे त्याच्यासाठी फॉर्म्युला H ρg. तिथं डेन्सिटी कोणाची येईल तर मर्क्युरीची येईल. ही व्हॅल्यू इथं ठेवा. हे ठेवल्यानंतर हा फॉर्म्युला तयार होतो. आता याच्यामध्ये हे ρHg म्हणजे मर्क्युरीची डेन्सिटी आणि जी इकडे खाली जाईल याचा फॉर्म्युला तयार होईल. त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहे. वॉटरची डेन्सिटी माहिती आहे तुम्हाला इथं दिलेली आहे बघा 1. त्याच्यानंतर मर्क्युरीची डेन्सिटी, ग्रॅव्हिटी सगळं माहिती आहे. V2 V1 माहिती आहे. कॅल्क्युलेशन्स करा आणि उत्तर एवढं येतं 9.966 सेंटीमीटर ऑफ EHg. हे चेक करून बघा. आणि जर तुम्हाला काही शंका असतील आज सोडवलेल्या एक्झाम्पलमध्ये किंवा याच्यापूर्वी सोडवलेल्या कुठल्याही न्यूमेरिकल्समध्ये तुम्हाला काही शंका असतील किंवा अजून कुठल्या थिअरी पार्ट्सबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर मी माझा मेल ID आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओ नंबर 22मध्ये आपण काही न्यूमेरिकल्स सॉल्व केले होते. त्याच्यामध्ये हे एक्झाम्पल नंबर 11 होतं. त्याच्यामध्ये शेवटच्या 2 स्टेपमध्ये आपल्या काही मिस्टेक झालेल्या होत्या. त्यामुळे हे एक्झाम्पल आज आपण परत एकदा सोडवूया. काय मिस्टेक झाल्या होत्या तुम्हाला मी सांगतो. आपली मिस्टेक इथं झालेली होती. हे जे 10⁻² हे 10⁻⁴ स्क्वेअर केल्यानंतर 10⁻8 आणि 10⁻² असं 10⁻10 यायला पाहिजे होतं. त्यामुळे इथं 10⁻10 आणि हे आन्सर 10⁻7 यायला पाहिजे होतं. बाकी पूर्ण एक्झाम्पल आपलं बरोबर आहे. तर हे एक्झाम्पल परत एकदा आपण सोडवूयात. हे एक्झाम्पल नंबर 11 मागच्या व्हिडिओतलं ते आहे. रीड द एक्झाम्पल केअरफुली. 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर each of radius 0.1 millimeter coalesce into a single drop. Find the change in surface energy. Surface tension of water is 0.072 Newton per meter. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल असं आहे 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर. पाण्याचे 27 ड्रॉपलेट्स, छोटे छोटे ड्रॉपलेट्स म्हणजे पाण्याचे छोटे छोटे थेंब 27. प्रत्येकाची रेडियस आहे 0.1 मिलीमीटर. कोअलिस मीन्स कंबाईन, एकत्र येतात. अँड फॉर्म अ सिंगल ड्रॉप, त्याचा एक सिंगल ड्रॉप तयार होतो. फाइंड द चेंज इन सरफेस एनर्जी. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज 0.072 न्यूटन पर मीटर. काय होतं विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा छोटे छोटे 27 ड्रॉपलेट्स एकत्र येतात तेव्हा त्याचा एकच ड्रॉप तयार होतो. तेव्हा त्या ड्रॉपचा एरिया कमी होतो, व्हॉल्यूम तेवढंच राहतं. म्हणजे कसं आहे की समजा तुम्ही एका बॉटलमध्ये 1 लिटर पाणी घेतलं किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये मोठ्या बिकरमध्ये तुम्ही 1 लिटर पाणी घेतलं. त्याला वरचं फ्री सरफेस काहीतरी आहे. आता हे लिक्विड समजा तुम्ही 4 छोट्या बिकरमध्ये डिवाइड केलं तर हा सरफेस एरिया वाढतोय.
कारण आता पहा, पहिल्या बीकरमध्ये लिक्विड आहे त्याचा वरचा सरफेस एरिया, दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये, चौथ्यामध्ये टोटल एरिया वाढला, परंतु लिक्विड तेवढंच राहिलं. एका बॉटलमध्ये 1 लिटर होतं, आता ते 4 ठिकाणी विभागल्या गेलं, परंतु चारही मिळून ते 1 लिटरच आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतं, परंतु सरफेस एरिया इन्क्रीज होतो. दुसरं उदाहरण सांगतो की समजा आपण चहा पिताना चहा कपात असेल तर वरचा सरफेस एरिया कमी असतो. सर्व चहा आपण तो बशीमध्ये ओतला, चहा तेवढाच राहिला, व्हॉल्यूम तेवढंच राहिलं, परंतु सरफेस एरिया वाढला. त्याच्यामुळेच बशीमध्ये चहा लवकर थंड होतो. लिटर हे व्हॉल्यूमचं युनिट लक्षात घ्या. मी जेव्हा म्हणतो की 1 लिटर बॉटलमध्ये पाणी आहे, तेव्हा ते लिटर हे व्हॉल्यूमचं युनिट आहे. ते तुम्ही 2 बॉटलमध्ये काढलं, अर्धा लिटर, तर शेवटी 1 लिटर असते झालं. तसंच या ठिकाणी काय होतं, जेव्हा 27 ड्रॉपलेट्स असतील तेव्हा त्या सगळ्यांचा एरिया जास्त भरतो. प्रत्येकाचा वेगवेगळा एरिया असतो. सगळ्यांचा आपण एकत्र केलं तर तो एरिया बराचसा जास्त भरतो. पण जेव्हा ते सगळे 27 ड्रॉप एकत्र येतील तेव्हा तो बाहेरचा एरिया जो आहे, हा बाहेरचा एरिया कमी भरतो, परंतु व्हॉल्यूम तेवढंच राहतं. 27 ड्रॉपलेटमध्ये मिळून समजा 100 मिलीलिटर लिक्विड असेल, तर तो 1 ड्रॉप तयार झाला सगळ्या ड्रॉपलेटचा मिळून, तर क्वांटिटी तेवढंच आहे, व्हॉल्यूम तेवढंच आहे, फक्त एरिया वाढतो. आणि एरिया वाढला की वर्क करावं लागतं आणि एनर्जी वाढते. एरिया कमी झाला की एनर्जी कमी होते, म्हणजे चेंज इन एनर्जी होतेच. तर आता गिवन क्वांटिटीज काय काय आहेत बघूयात आपण. नंबर ऑफ ड्रॉपलेट्स N 27, radius of each droplet that is 0.1 millimeter, that will be 10⁻⁴ meter. We have converted that in meter. At the same time we have adjusted the point. We have to find out change in energy. Delta E, surface tension, is 0.072 Newton per meter, or you can write 7.2 into 10⁻² Newton per meter. हे प्रत्येक वेळी असं 10 to the power कन्वर्ट करणं गरजेचं आहे का? तर तशी काही आवश्यकता नाही. परंतु काय होतं, असं केल्यामुळं कॅल्क्युलेशन्स करताना चुका होण्याची शक्यता कमी होते. म्हणून शक्यतोवर अशा पद्धतीने करून घ्या. शेवटी प्रत्येकाची कॅल्क्युलेशनची मेथड वेगळी असते. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. शेवटी उत्तर आपलं बरोबर येणं गरजेचं आहे. कसं सोडवायचं, थोडं लेंदी एक्झाम्पल आहे, परंतु सोपं आहे. When number of droplets of liquid coalesce into a single drop, then surface area decreases but volume remains constant. म्हणजे तुम्ही 4 भांड्यामधलं पाणी एका भांड्यामध्ये घेतलं तर एरिया कमी होतो वरचा, पण क्वांटिटी व्हॉल्यूम तेवढंच राहतं. आता इथं काय होतं, जेव्हा 27 ड्रॉपलेट्स एकत्र येतात तेव्हा एरिया कमी होतो, म्हणजे एरिया चेंज होतो. एरिया चेंज झालं की वर्क करावं लागतं. दॅट वर्क इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. त्यामुळे आपल्याला ही पुढची स्टेप मिळते. चेंज इन एनर्जी इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया, A1 मायनस A2. आता प्रश्न असा निर्माण होतो की A1 मायनस A2 घ्यायचं की A2 मायनस A1 घ्यायचं. तर जे जास्त असेल ते आधी घ्यायचं. इथं कसं A1 जास्त आहे, कारण 27 ड्रॉपलेट्स अगोदर होते आणि सगळ्या 27 ड्रॉपलेट्सचा मिळून एरिया A1 तो जास्त आहे. एकत्र आल्यानंतर एकच ड्रॉप तयार होतो, त्याचा एरिया A2. ते एकत्र आल्यानंतर एरिया कमी होतो, त्यामुळं नंतरचा एरिया कमी आहे. काही एक्झाम्पलमध्ये असंही आहे की आधी ड्रॉप असतो आणि मग त्याचे ड्रॉपलेट्स तयार होतात, म्हणजे नंतरचा एरिया वाढतो. त्यामुळे A2 मायनस A1 घ्यायचं असतं काही एक्झाम्पलमध्ये. त्याच्यानंतर पुढची स्टेप आपल्याला अशी मिळेल, इथं डेल्टा E इक्वल टू T इंटू ब्रॅकेट N इंटू 4πr² मायनस 4π R². ही कशी स्टेप आली आता, तर 4πr² हा एका ड्रॉपलेटचा एरिया आहे. ड्रॉपलेट हे स्पेरिकल असतात, नेहमी लक्षात घ्या सरफेस टेन्शनमुळं. आता असे N ड्रॉपलेट्स आहेत, म्हणून Nने मल्टिप्लाय केलं, म्हणजे टोटल जे N ड्रॉपलेट्स आहेत ते N म्हणजे या ठिकाणी 27 आहे. त्या सगळ्या 27 ड्रॉपलेटचा एरिया Nने मल्टिप्लाय केल्यामुळं आपल्याला मिळाला.
4 पाय आर स्क्वेअर म्हणजे फक्त एका ड्रॉपलेटचा, त्याला एननी मल्टिप्लाय केलं म्हणजे 27 आहे ती, तर सगळ्या 27 ड्रॉपलेटचा एरिया आपल्याला इथं मिळेल मायनस 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. कॅपिटल आर इज रेडियस ऑफ ड्रॉप. सपोज स्मॉल आर इज गिवन, radius of droplet is given, but radius of that bigger drop is not given. Let that radius is r. As the drop is single, therefore area of that single drop will be 4 pi r square. But droplets are n, so we have multiplied 4 pi r square by n. From that we get this next step, 4 pi is taken common. Suppose this is equation number 1. Now the problem is that surface tension is known, 7.2 into 10 raised to minus 2. pi is constant, n 27 that is also known, ते सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. स्मॉल आर इज गिवन बट कॅपिटल आर इज नॉट गिवन. त्यामुळे डेल्टा ई कसं काढणार, कारण ह्या राईट हँड साईडच्या सगळ्या क्वांटिटीज माहीत असल्याशिवाय हे काढता येत नाही. म्हणून मग आता आपण इथं जे लिहिलं आहे त्याचा वापर करू. वेन ड्रॉप इज डिवायडेड इंटू नंबर ऑफ ड्रॉपलेट्स और नंबर ऑफ ड्रॉपलेट्स कंबाइंड टू फॉर्म अ सिंगल ड्रॉप, area of surface changes but volume remains constant. Therefore volume of one drop is equal to volume of n droplet. Now volume of spherical drop 4 by 3 pi r cube, because drop is spherical, and volume of n droplet will be n into, as there are n droplets, n into volume of one single droplet 4 by 3 pi r cube. Now cancel the common terms. From that we get, as 4 by 3 pi is cancelled, from that we get r cube equal to n small r cube. Now n is 27, take cube root of both sides, cube root of 27 is 3. Now keep this value of capital R in this equation number 1. Now we can solve that example. ही capital R ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूयात. काय मिळतं आपल्याला बघा. आता ते इक्वेशन्स परत एकदा इथं आपण पुढे घेतलेत. पहिलं इक्वेशन असं आहे, इक्वेशन 1, आणि कॅपिटल आरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3r. यामध्ये आता ही कॅपिटल आरची व्हॅल्यू ठेवा. आता ही स्टेप आपल्याला मिळते, याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आता गिवन डेटा आपण तो आता त्या व्हॅल्यूज इथं ठेवूयात सगळ्या. हे कॅल्क्युलेशन्स करा फक्त. याच्यामध्ये आपण काय केलं, कॅपिटल आरची व्हॅल्यू 3r ठेवली, त्या 3rचा स्क्वेअर झाला 9r स्क्वेअर. हे एन आर स्क्वेअर जसं आहे तसं नंतरच्या स्टेपमध्ये त्या एनची व्हॅल्यू आपण ठेवली 27, आणि त्याच्यावर आपल्याला हे आपण काय केलं, हे स्मॉल आर स्क्वेअर कॉमन घेतलं इथं. ब्रॅकेटमध्ये फक्त एन म्हणजे 27 आणि 9 राहिलं. 27 मायनस 9 म्हणजे 18. त्याच्यावर आपल्याला पुढची स्टेप मिळेल. आपण काय केलं आहे, फक्त इथं 18 into 4 72 केलं. पाय आर स्क्वेअर अजून जसं आहे तसंच. अजून आपण टी आणि आर स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवली नाही. आता त्या व्हॅल्यूज आपण ठेवल्या. टीची व्हॅल्यू दिलेली आहे 7.2 into 10 raised to minus 2. पायची व्हॅल्यू ठेवली आपण 3.14. त्याच्यावरून ही पुढची स्टेप आपल्याला मिळाली. ही स्टेप कशी आली, 10 raised to minus 4 स्क्वेअर म्हणजे 10 raised to minus 8, आणि हे 10 raised to minus 2 ते झालं 10 raised to minus 10. त्यावरून आपल्याला हे उत्तर मिळतं. ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं आपण, ते येतं 1628 into 10 raised to minus 10. आता हा पॉईंट ॲडजस्ट करू आपण, आणि शेवटी उत्तर आपल्याला मिळतं 1.628 into 10 raised to minus 7 जूल. दिस इज द आन्सर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहिला. अशाच पद्धतीने सपोर्ट करत राहा. आपल्या मित्रांना सांगा. मित्रांना जे विद्यार्थी आपले नातेवाईक असतील, विद्यार्थी आपले मित्र असतील, इतरत्र शिकत असतील, त्यांना ही व्हिडिओ पाठवा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा या उद्देशानं आपण हे सर्व करत आहोत. तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल माझं चॅनल तर, कारण याच्यानंतर आपण MCQ सुद्धा घेणार आहोत. जास्तीत जास्त कंटेंट तुमच्यापर्यंत डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. थँक्यू.